मांस आणि हाडं, त्याचबरोबर शिकारीसाठीची शस्त्र, वाघूर म्हणजेच विविध वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लागणाऱ्या जाळ्या आणि इतर साहित्य, त्याचबरोबर गांजाची 2 पाकिटं जप्त करण्यात आलेली आहेत। खोक्या प्राण्यांचं मांस, अवशेष आणि हाडांची तस्करी करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि वन्यजीव प्रेमींकडून करण्यात आला। त्या अनुषंगाने आम्ही आज इथं छापा टाकला आहे। त्या छाप्यामध्ये आम्हाला त्या विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे मांस सापडले, तसं त्याला पकडण्यासाठी जाळे सापळे सापडले तर, आणि त्याच अनुषंगाने आज इतरत्र काही प्राण्यांचे अवशेष आढळून आलेले आहेत। तसेच प्राणी पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे, तसेच काही गोष्टी सत्तूर वगैरे अशा काही प्रकार हत्यारं वगैरे सापडलेले आहेत। ते सगळे आम्ही सीज केलेले आहेत। ते पंचनाम्यामध्ये करून आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। आणि जे आम्हाला मांस वगैरे ज्या सापडलेले आहेत, त्या वस्तू ज्या प्राण्यांचे अवशेष जे मिळालेले आहेत, ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्यावरचं पुढे येईल त्यानुसार कारवाई करणार आहोत। त्याच्यामध्ये तो ज्या मस्तीमध्ये चालला आहे, ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। आणि म्हणून असे या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेईल। आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही, त्याचा तिथं जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही। पोलीस कारवाई करतील असं जर काय आढळलं असेल पंचनाम्यामध्ये किंवा पोलिसांच्या झडतीमध्ये, तर त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई केली जाईल।